नमस्कार मंडळी. हास्याची वर्षा सहल घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे तू भेटशी नव्याने या मालिकेची टीम. त्यांचं देखील जोरदार आणि स्वागत आहे. मंडळी, नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दोन गावकऱ्यांना आला आहे कंटाळा. त्यांचा हाच कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी पकडलाय गावकरी साधा भोळा. चला बघूया ते त्याची कशी गंमत करतात तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. वा 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 मोऱ्या, वा तुझा आवाज म्हणजे एकदम आवाज. म्हणजे तू बरं झालं एकदम गावात राहिलास. हा, मुंबईत गेला असतास ना तर तुझ्या सुरानं मुंबईत तुंबली असती. कचरा जाय सगळा. नाही काय आहे, माझं सूरच तसं कातील आहे. नाही ते वाटलंच, पण आज तेवढं लागलं नाही. गला जरा थंड झालेला आहे का नाही? माझी असं नाही. नाही मजा मजा तुझ्या गल्यात नसेल रे, पण आपल्या गावात आहे. कुठं आहे ती काय रंगीबिरंगी मजा चालत येते. हो, त्यांना काय बोलू नका, खुशीत दिसतात. काय कादमानू, अहो बराव काय? बरं 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 जाम बरं मी. म्हणजे तुला सांगतो आज लय मजेत आहे मी. काय काय काय? अरे माझ्या आयुष्यात चमत्कार घडलाय वाचाड. काय बोलताय? म्हणजे देवाची करणी नारलात पाणी म्हणतात ना, ते खरं आहे. म्हणजे मला असं वाटत की देव नाही पण देव हाय. वा वा वा. म्हणजे तुला सांगतो टेन्शन मध्ये होतो, काय करायचं कसं करायचं काही सुचतच नव्हतं. मला जेवण गोड लागतच नव्हतं. पण आज कसं सगळं सुरळीत झालेलं आहे, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. अरे ए नाचो बजाव बजाव. अरे जाम भारी. अहो पण झाला तरी काय, पेढ कशाला वाटतं? झालं झालं मग तुला सांगतो. पण कदमा, तुझा आनंद बघून आम्हाला पण आनंद झालेला काय? आहे. तर मरून दे, पेढ पण लय गोड आहे. कायच्या काय पेढ कशाला वाटलंय? लग्न ठरलंय का काय? बारका बदाम कसा लाजतोय मग. नक्कीच 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 कुठल्या तरी पोरीला हे अस्वल आवडलेलं दिसतंय. अस्वल बोलशील बसाड्या, आणि तोंडावर बोलशील म्हणा अस्वल. हो कादमानू, तोंडावर काय बोलतात ते ऐकू तरी शकतो, पण पाठीमागे जे बोलतात ना ते चार चौकात बोलू पण नाही शकत. एवढं मागं पण बोलतात. मग मला सांग अरण्या, तोंडावर बोलणं आणि मागं बोलणं यातलं चांगलं कुठलं आहे? मांग बोललेलं चांगलं आहे ना. आपल्याला कळत पण नाही ना. ते मरू दे. अच्छा, पेढ कशाला वाटतोय तर सांग. पेढ कशाला वाटतो? अरे तो एक किस्साच आहे वासाड्यानो. तुमच्या लक्षात आहे ना? विसरायच्या आधी सांगा. हो वासाडे, मी सांगतो तू भस्कन नको घुसू ना, मला थोडा येल लागतो ना. तो किस्सा, तो किस्सा असा म्हणजे मी म्हस आणली. कादमानू एक मिनिट. नाही ऐक ऐक ना, आता आठवलं तर माझं आठवलं. एकच मिनिट ऐका कदम. हो थांबा. मोरेनू, काय रे? बालू तात्या, माझी उधारी कधी देता सांगा पहिली. असली उदारी. कसली उधारी? अरे आल्यापासून तुझ्याकडे चायचा घोट तरी घेतलेला का? काय तर काय, तुझ्याकडे बघायचे पण पैसे लावतोस की काय? हो बघायचं नाही, चायचेच लावलेले आहेत. हे काय मी लिहून ठेवले तुमचं पैसे. ऐक ना, तुमच्या दोघांची मिळून 600 नाही 66 रुपयाची उधारी बाकी आहे. काय परवा दिलं नाही 66 रुपये? कधी दिलं हो? काय येडाय गेला? नाही, मला वाटतोय तसा. अरे म्हैसकरांकडे पाहुणा होतो ना काय पोरगी बघायला, तुला पत्ता विचारित होते, तू पत्ता सांगित होता तेव्हा नाही दिला, विसरलास ना. अहो काटला विसरला, इथं लिहून ठेवलेले आहेत मी पैसे. आणि तुम्हाला काय वाटतं, दूध आणि चाय पावडर काय फुकटाची येते काय? ठीक आहे, बंदाला बोलतोस रे? तुम्हाला बोलतोय. मला बोलतोस? हा, एवढासा पोर माझ्यावर दादागिरी करून सांगून ठेवतोय. हा, असं 56 खरेदी करून तुझ्या रे काय? आधी चहा नीट करायला शिक. हो, तुम्ही आधी पैसे द्यायला शिका, फुकटची चाय पिता. तुमच्या 66 रुपयासाठी एवढं भांडता? द्या 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 देवा. हे घे 70 वासाड्या. उरलेल्या पैशाची चाय बिस्किट प्या. अरे पण तुम्ही शांत राहा. माझा आनंद काय झालाय तू ऐका ना. आम्हाला कल्ला आल्यापासून तुम्हाला काहीतरी मोठा आनंद झालाय, पण त्या कशा मुलं झालाय तर आम्हाला कल्ला. अरे पण मी सांगतोय वासाड्यानं, तुम्ही मध्येच घुसता. सांगा. मी आहे ना म्हस घेतली. हा, ती कोल्हापुरात घेतली होती. नाही. अरे साताऱ्यावर ना. अरे नाही परभणी. अरे नाही, लांजावरनं घेतली नाही. वासाड्यानं काय तुम्ही आणले म्हस? मी आणले ना म्हस, मला माहिती आहे ना. मी जी कुठून आणले म्हस ते सांगते तुम्हाला. मी जळगावातून म्हस आणलेली आहे. सॉरी मोरेनू, मगाशी भांडणात जरा आवाज चढला माझा. नाही बरोबर आहे, ते काय आहे, पण असं बोलायचं नसतं लगेच मोठ्या माणसाला. म्हणजे कसं आपली नाती तुटत ना. आणि मोस्ट पर्सन फॉर इज ब्युटिफुल इज विलेज. रिस्पेक्टफुल.
आय रेस्पेक्ट मोस्ट पर्सन इज ब्युटिफुल इज व्हिलेज इज रिस्पेक्ट मी व्हिलेज यू नो. बघितलं तुझी एक चूक पण केवढं इंग्लिश पदरात पडलं आपल्या. एवढं कशा बोलायचं. अरे आणि मेलन तुम्ही भांडताव का म्हणून हेच चुकतं आपलं. कोकणी माणूस भांडतो आणि परप्रांतीय इकडे येतात आणि जमीन घेऊन जातात. हे कुठलं मध्ये झालं त्या मध्ये एक सामाजिक टाकला. अरे पण कशाला सामाजिक पाहिजे वथडून? माझं काय महत्वाचं आहे ना, मला आनंद कसा ते सांगा. तुमचं महत्वाचं आहे पण आता सध्या महत्वाचं काय ह्यांचं भांडण मिटवून जा. मिठी मार द्या. पहिली मिठी मार द्या. पहिली मिठी मार. नंतर मारा. माझं मिठी मार. माझं हे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. तू पण घे, पेढे. तू पण घे. काय बघ हे भांडण मिटले पाहिजे. भांडण नाही पाहिजे. हे सगळं तुमच्या मुलं मिटलेलं आहे. तुम्ही पेढा आणलं ना म्हणून यांचं भांडण मिटलं. ह्यांच्यासाठी पेढे आणल्यात. मग अरे माझं वेगळं आहे ना बसाड्या. माझा जो आनंद झाला, माझ्या आयुष्यात जी कलाटणी जी झालेली आहे ती कशी झाली त्याच्यासाठी मी पेढे आयुष्यात जो चमत्कार झालाय तेच ना. अरे हैदराबाद वर ना बकरी आणलं ना त्याच्याबद्दल पेढे वाट. बरोबर. कुठली बकरी? जलगावात मी म्हैस आणली. म्हैसकरावर ना आठवलं काय झालं? पोरीचं कळलं तुला. नाही ते पुढे जाऊन दे. आधी म्हैशीच सांगतो मी. महत्वाचं आहे. मागल्या आठवड्यात पळून गेली ती. कोणा बरोबर? ऐक ना तोरसकरचा पप्प्या. त्याच्यावरच लपडाय तिचा. नाही त्याचा भाऊ ठुश्या. माझी मग एवढा काम केवढं मोठं केलं ना त्यानं. तरी मी त्या बापाला सांगत होतो यानं बार भरला नाही, गोली मारली काहीतरी, सुटली ना, गेली आता पळून. आता केवढ्याला पडलं त्याला. अच्छा अच्छा. पण मला कळलं कसं माहितीये का. कसं? चक्कीवर उभा होतो ना. चक्कीवर उभा होता. आता सांगू कसं कळत नाही हा, तुला. हा. सांगू कसं कळत नाही. अरे नको सांगू तू आता. माझं काय ते सांगू. माझं मी नाही ते सांगू दे. काय लागेल अरे काय पण म्हणा. हरण्या त्या पोरीची डेअरिंग बघ. हा. खाली मुंडी आणि भरली थंडी. अशी म्हणे काही याडच करे तू. काय झालं? तुला म्हण पण बोलता येत नाही. खाली मुंडी पाताल धुंडी असं आहे ना. चुकला जरासा चुकला. नाही पण मला कळत नाही मागासपासून. म्हैसकरांची पोरगी पळाली म्हणून तुम्ही कशाला पेढा वाटवाय. अरे मी कशाला पेढू वाटू यार. तुम्हाला कळत कसं नाही आहे. मी पेढे का वाटतोय. हा लक्षात आलं. माझ्या आयुष्य आम्हाला लक्षात आलं. पनवेलवरनं सरडा आणला व्हायला ना. अरे म्हस आणि सरडा कळत आहे तुम्हाला. मी जळगावातून म्हस आणली. कोणतरी आल्या हरण्या जलगावरनं तू म्हैस आणली आणि हा जलगावनं रेडा. योगायोग. या दोघांचा आपण जुलून देऊया काय. यार ऐका ना तू माझं. मोरे काय? अरे जावाई आहे ना यार मी. बरोबर काय याला बनवता. नाही. अरे काय मजा घेता यार. नाही, तुम्ही. नाही. काय बने काय? मस्त चालली ना चहा घ्या. चालले अरे वा टपरी गिपरी भारी. बेटकर मोरे. अरे कदम दादा. अरे बापरे. सावकाश. अरे यांचा चेहरा असा चिडका का बरं वाटतो. काय बरं आहे. हा? अहो सकाळपासून आनंदी आहे माणूस तो. हा. आयुष्यात काहीतरी वेगळा चमत्कार घडलाय त्याच्या. आल्या म्हण पण सांगितलं त्यानं. काय तर देवाची करणी आणि घरात घरभरणी. देवाची करणी घरभरणी. अरे देवाची करणी नारळात पाणी असं आहे ना ते. मी एवढं मी असं सांगितलं नाही. बरोबर. त्याचं काय असेल तर त्यांना कसला तरी आनंद झालेला आहे. अरे वा. पण तुम्ही इकडं कसं. अरे तुम्ही इकडे कसं म्हणजे आता झालंय नाही आता झालंय काय पाहुणा आहे तो. पाहुणा सांगायला नको. कदम बसा. बायको आलेली आहे. मायरा 4 दिवस झाले. यार तुम्ही या गाड्याला करमाई नको तिकडे. काय मोरे. पण बघा बने म्हणजे एवढी वर्ष लग्न झाली तरी माणूस रोमॅन्टिक आहे. हरण्या. ह्याचा हा रोमॅन्टिक आहे. हा रोमॅन्टिक आहे वाचाडा. आहे मी. हाय थोडासा रोमॅन्टिक आहे मी. पण आज ना मी वेगळ्या कारणानं येले. काय झालं काय. अरे माझा सासरा अन्न सालाय हा. ना. दोघांमध्ये जमिनीवरून मारामाऱ्या सुरू झाल्या. काय सांगतो. मी म्हणलं यार कायला एकमेकांच्या जीवावर उडले. म्हटलं जाऊ एखाद दिवसाने सोक्ष मोक्ष लावून टाकू. नाही लावायला जावा. मग? आम्ही बरेच दिवस ऐकता हा प्रकार. बरोबर. लोक ऐकण्यातलं नाही आहेत. मग? तुम्हाला सांगतो पाहुण्यानो. हा. म्हणजे आमच्या हरण्याच्या आयुष्यात जो चमत्कार झालाय तो चमत्कार त्यांच्या आयुष्यात झाला तर सुधारतील. तर सांगितलंय चमत्कार मी. सांगितलं वाचाडा. कसं झालं तुला चमत्कार सांगितलं काय झालं ते? सांगितलं मी. हा ना बरोबर. कदम जाऊ द्या. मला सांगा अरे मी चमत्कार. चमत्कार सांगितलं नसतं अजून. नाही होय. मला आम्हाला- कसं घालला? मला सांगा माहिती आहे. चमत्कार काय झाला. अरे काय हा. ना त्यानं चंद्रपूर वरनं पांढरं उंदीर आणलं. उंदीर आणलं मी. मग काय नाही. मारू काय थांबा हे काय कशाला उंदीर आणलं मी. नाही. हे बंद कर. हे बंद अरे मी जळगावातून म्हस. बरोबर. असं आलंय ना. बने बस तिकडे बस. टेबल फॅन लाव रे यार. ते गरम होऊन राहिलं एकदम. आता
इकडे वाचाड्या टेबल फॅन लाव मरतो साहेब गर्मीनी कुठं राहतोस तू वाचाड्या जळगाव काश्मीर मध्ये आले काय करतोय काय कशाला बसले अरे जाऊ गरम होतंय नाही नाही बरोबर बोला वाचाडा कसा गरम चुकून काय चमत्कार झाला ते आता सांगा चुकलं मग ऐक ना वाचाड्या ऐक चुकलं शांत राहा हा अरे वा वा काय चमत्कार झाला मला आनंद झालाय हा. माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडलेलं वा, वा. आहे त्याच्यासाठी मी आलेलो आहे जळगावातून जी म्हैस मी आणलेला आहे एक मिनिट त्यानंतर तू हॅलो हॅलो हा मामा नाही काय थांबा मामा मी जळगावची हा मी आला मी काय आला अरे बनेच्या टपरीवर थांबलो जरा 2 मिनिटं हा काय अरे बापरे अरे काय झाला अरे मा साल्यानं सासऱ्याच्या डोक्यात दगड टाकला दगड कसा आहे काय विचारता यार तुम्ही दगड टाकला सिरियस मॅटर आहे ना मामा घाबरू नका मी येतोय त्या बंडोकच्या नादी लागू नका मी आला बरं का मी येतो जरा सिरियस कशाला आलास वाचाड्या मी हे सांगायला तुझी गरजच नव्हती तू का घुसत नाही मामा मी आला मी सांगतो तुम्ही सांगा नाही मला आम्हाला सगळं मान्य आहे. मी सांगतो आज एकामेकाचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाहीत ते. वाचून आता नाही माझं ऐका काय नाही तुम्ही मी मला माहिती आहे तुम्हाला सांगायचंय तुम्ही बदलापूरवरनं बेडूक आणला ना बेडूक आणला वाचाड्या रे जळगावातून आणले ना ऐका हे वानो हे ऐकून घ्या त्यांचा किस्सा काय था नाही नाही, आता बघ आता कोण बोलणार नाही आता कोण बोलायचं बिलकुल नाही. शांत बसा मोरे बसा तिकडं मी बस घ्या. सांग ते जा ते सकाळी जेव्हा मी उठला हा अरे तुम्हाला सांगतो ती जी जळगावातून जी म्हस आलेली आहे 40 लिटर दूध देते रे अच्छा त्या दुधाचा पेढ आहे अरे वाचारे लगेच कसं होती त्याला टाइम हा, लागतो बरोबर. खरवच फिरवच अमुक तमुक सगळं टाइम लागतो लय टाइम लागतो तिची नाही तर मी सकाळी उठलो हा बादली घेतली हा. आणि गोठ्यात गेलो म्हणलं आता दूध काढू मग तुझं काय म्हस गायब अच्छा म्हणून पेढ वाट अरे नाही वाचाड्या त्याच्यासाठी नाही वाचले मग मला टेन्शन आलं आता रे काय करायचं पुढं मग मी गेलो पोलीस स्टेशनला अच्छा पोलीस स्टेशनला गेलो त्याला म्हणलं बाबा माझी म्हस हरवली रे हा. ते म्हणतात मी आता लिहून घेतो अच्छा. तुम्ही घरी जा अच्छा म्हणून पेढ वाट अरे नाही ना, नाही ते काय सांगू? आणि मग घरी गेलो हा. गोठ्याच्या मागे अशी खाटला लावली होती हा, हा. तिकडे मी बसलो अच्छा म्हणलं आता रे काय करायचं हे सगळं टेन्शन करता करता मला झोप लागली. अच्छा म्हणून पेढ वाट मला मारलं. परत बोल पेढ वाटणं कारण अरे नुसतं पेढे करतो पुढं काय ते ऐका ना हा. हा तर मग ते झोपलो हा. मग टेन्शन नाही म्हटलं झोपच लागे ना सकाळी मी उठलो सकाळी उठल्या डोलं बघतोय तर मला असं कोणतरी दाढी कर नाही अरे दाढी नाही मला कोणतरी चाटते आणि हे कोण चाटते हा. म्हणून डोले उडून बघितलं मी हा. असं डोले उघडलं तर बघितलं तर ही माझी एक मिनिट हॅलो महत्वाचं आहे ते. हा 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 बर ए बालू काय झालं? घरी जावं लागेल बायकोचा फोन होता काय झालं तेव्हा पोरगा झोपलाय म्हणे लगेच या म्हणून अच्छा चला मी पण निघतो अरे तुम्ही कशाला निघता वाचाडे अरे त्याच्या बायकोचा फोन आलाय तुम्ही का निघताय नाही मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरचा अंदाज घेतो काय आहे तो ऐका अरे वाचन ऐका ना हे बघा हे जे पेढे आणलेत ना अरे त्याच्यासाठी मला काहीतरी एवढे पेढे खालील पण सांगितलं नाही अमीर काही झालंय मी जळगाव मधून म्हस आणली होती किस्सा होईल असं कधीच वाटलं नव्हतं का हर परफॉर्मन्स वा वा बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद दा मी आजपर्यंत बारक्या बदामाला कधीच मिठी मारली नाही कसं वाटतं बघायचं
अरुण, या हास्य गोठ्यातली एका वेळेला 40 लिटर शुद्ध विनोद देणारी एकमेव जर्सी म्हैस आहेस तू. अरे काय एनर्जी आहे, का चेष्टा आहे अरुण. अरे अरुण, भीती वाटायला लागते कधी कधी की काय करायचं तुझ्या एनर्जीचं. आणि म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू प्रभाकर आणि श्रमेश, हेमंत, बने, सगळ्यांनाच, पण सिंगल हँडेड मारलं स्किट. खतरनाक अरुण, खतरनाक. अफाट आहेस तू, अफाट. आणि तुम्ही जगातली जी नालायक मंडळी असेल त्यांच्यात तुमची नावं लिहायला पाहिजे, जगातली. इतका डॅम्बिसपणा करत होता तुम्ही, म्हणजे ना इतकं, म्हणजे अरुणची कीव येत होती खरंच तुमच्यामुळे रे, खरंच. पण मस्त मस्त, फॅन्टास्टिक. तुफान मजा आली, तुफान. सई, जिथे बदाम असतो तिथे जुजबी पण असते. बंपर कॉन्सेप्ट आणि बंपर परफॉर्मन्स. अरुणदा कोणी नाही ऐकलं तरी मला ऐकायचा केस. चला या. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक असतं. पण याच धूम्रपानामुळे निर्माण होणारा विनोद मात्र आता आपलं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्याच्या धुवाधार परफॉर्मन्ससाठी, जो घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. सिगरेटचं पाकिट. नमा, नम्रता बाहेर ये. नमा, ओरडताय सकाळी सकाळी, काय झालंय? हे काय आहे? ज्याने तुम्ही टीव्ही लावता ते रिमोट आहे. हे नाही, हे काय आहे? सिगरेटी फुकायला लागला तुम्ही? लाज नाही वाटत का हो तुम्हाला? काय विचार करून सिगरेट ओढता तुम्ही? मी तुमच्या जीवासाठी इथे खपते मरते, तुमच्या काळजीपोटी. मी एवढं सगळं करते. साधी अगरबत्ती मी घरात पेटवत नाही का, तर त्या अगरबत्तीच्या धुराने खोकून खोकून छातीचा सापळा होतो तुमच्या. खोका होतो त्या छातीचा, म्हणून मी एवढी खपते तुमच्यासाठी. तुम्ही सिगरेटी फुकता. जरा माझं पाकिट नाही आहे. अच्छा, म्हणजे आता मित्रांच्या पाकिटातल्या सिगरेटी फुकायला लागलात तुम्ही. फुकते कुठले? ऐक जरा, ऐक ना जरा, कानाने ऐक ना. कळत नाही का तुला? हे पाकिट माझं नाहीये, म्हणजे माझ्या मित्रांचे. असं कसं म्हणतेस तू? मग कोणाचं पाकिट आहे? कोणाचं पाकिट आहे? जास्त जवळ नको, मला मागे जायला लागेल. हे तुझ्या राजपुत्राचं. तुझा जो लाडका राजपुत्र आहे ना, घरी फिरत असतो बघ गेले कित्येक वर्ष, असा त्याचा आहे. काय काय झालं आता? काय झालं? वाचा का बसली तुझी? नाही, हे त्याचंच पाकिट आहे. नाही, बाप तिथे मरतोय आणि त्याचे पैसे हा असा उडवतोय हवेत. लाज नाही वाटत त्याला? नाही निखिल, नाही, त्याचं नसेल. निखिल आताच्या आता भारी आहे. निखिल, त्याला असं ऐका माझं, शांत व्हा, शांत, डोकं शांत होय, ठेवा. होय. लहान आहे हो लेकरू. हे लहान आहे? सतत मला गच्चीवर उभा आहे असा दिसतो. एवढा उंच आहे तो. लहान म्हणतेस त्याला तू? अहो लहानच आहे ना. हे बघा, आपली मुलं किती मोठी झाली ना तरी आई बापांसाठी लहानच असतात ना. त्याने नसेल ओढली हो, असं काय करता? रोज ओढतो तो, रोज ओढतो. अजूनही त्याच्या गालावर माशी बसली तर गाल लाल होतो त्याचा. एवढं कॉम्प्लेक्शन आहे त्याचं? काय बोलशील? काय ना, स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलाल का? ते मला. तुम्ही नाही का चोरी केली? तुमच्या पप्पांच्या खिशातनं तुम्ही नाही पैसे चोरले? हे बघ, मला आईने सगळं सांगितलं. हे बघ, मी पैसे चोरले होते पण ते सिगरेटी फुकायला नाही. पण चोरले की नाही? लाज वाटली पाहिजे त्याला, लाज वाटली पाहिजे. माझ्या मुलाला एक वेळ ना मला फ्रेंच बियर्ड मधला विजू माने बोललं तरी चालेल,
पण फुकट पोराचा बाप म्हटलेलं मला अजिबात चालणार अहो, पण नाही तुम्ही सांगून कशावरनं ठेवतोय. ठरवताय त्याने नाही मला ऐका चालणार ना नाही माझं अगं लाज देखील. वाटली पाहिजे तुला आज तो सिगरेट ओढतोय उद्या चरस सोडेल गांजा ओढेल मग एटीएम फोडेल बँकेवर दरोडा टाकेल मग सिरियल किलर मग घरी पोलीस येतील येई हो चौघुले वगैरे हे सगळं कशाला पाहिजे तुम्ही किती टोकाचं बोलताय स्वतःच्याच मुलाविषयी. नाही नाही लोक शेण घालतील आपल्या कुंडात शेण घालतील ऐका ना. हे संस्कार केले का मुलावर आताच्या आता त्याला बोलव नाही नाही ऐका ना. असं नाही ऐकणार नका ना तुम्ही मी आता त्याला बोलतो नका ना निखिल शांत व्हा ना. निखिल बाहेर ये अहो असा नाही ऐकणार तो बने बने बाहेर ये बने बाहेर ये हे याचं वर्किंग रोलचं बने म्हटल्यावर बाहेर येतो ठीक. आणि मग 8 मिनिटं इंटरव्ह्यू मध्ये रडतो बिडतो सगळं खोटं बोलतो तिकडे जाऊन काय बोलताय तुम्ही बस कुठलं झालं बाबा बोला ना काय ते काय शोधतोयस काय मला तू काय शोधतोयस ना ते माझ्या हातात आहे तुमच्याकडे आहे? होय त्या फडतरे काकू आले ना त्यांना देऊ नका. फडतरे फडतरे काकूंचा काय संबंध त्यांना काय आता द्यायचं? दिसलं की लगेच मागतात त्या. हातात दिसलं की मागतात हा. काय काय म्हणजे काय म्हणायचं की? मी बोलले होते ना तुम्हाला बघा फडतरे काकूंचं पाकिट असणार हे त्यांची सुटावी म्हणून आपल्या निखिलने लपून ठेवलंय ते. काय बोलताय काय सुटावी आई बाबा काय बोलताय अहो आजकाल सगळ्या पोरांकडे असतं एवढं काय ते. काय बोलला बघ ऐका. बघ, काय बोलला आता ऐकून. आजकाल सगळ्या पोरांकडे असतं कबूल केलं का नाही त्याच्या तोंडाने ते नाही पण- बोलला की नाही तू हा? आपण काय बाबा काय बोलताय तुम्ही. हे काय बघितलंस बाबा बघ बोल 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 बाबा तुम्ही सिगरेट सुरू केली बाबा. येस अहो बाबा मी तुमचं काय करू बाबा. नाही एक मिनिट ऐकून घ्या साधी शिंकाल तरी भेलकांटा तुम्ही आणि हे काय चालू केलं तुम्ही बाबा मला कळत नाही तुम्ही काय करताय आता. पण अरे नाही तू आमच्यामध्ये पडू नको आई 2 मिनिटं थांब आज काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. ऐक. वय काय तुमचं वय काय अरे वय काय हे वय हे वय 51 वय मोठ्याने 51 51 वय तुमचं अर्ध आयुष्य राहिलं तुमचं आणि तुम्हाला काय करायचंय सिगरेटी फुकायच्या स्वतःच्या आयुष्याची वाट लावाल ती लावाल आमच्या पण आयुष्याची वाट लावताय. असं बोलतोयस बाबा. अगं आई तू तू थांब मला आज बोलते पूर्णपणे असे बघताय काय तुम्ही बाबा काय करताय कळतं का तुम्हाला. तो बॉक्स दे इकडे हे बॉक्सवर जे चित्र आहे ना ते चित्रकाराचा वेळ जात नव्हता म्हणून नाही काढलाय. आजार आहे तो कॅन्सर आहे कॅन्सर साधी अरे यार माझ्या नजरेत उतरतो हा माणूस खरं तर उभं राहू नको माझ्यासमोर तू हे नाही बाबा ऐक हे तुम्हाला सांगू तुमचा नंदू होणार आहे नंदू 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 फुफूवाला नंदू फुफूवाला नंदू पिक्चरच्या आधी यायला लागते ना अक्षय कुमार सोबत फुफू फुफू तो नंदू होणार आणि येता जाता लोक बोलाय नंदू आया नंदू आया खरं तर ना अरे यार तिकडे बघा हो तुम्ही अरे बाप आहे तुझा बाप आहे. काय बाप आहे काय करतात ते वय का त्यांचं आवाज आवाज खाली शांत हो जरा. आई 2 मिनिटं मला बोलते 2 मिनिटं थांब नको तुम्हाला ना हे लहान भाऊ असताना चामटावला असता खरं हे वय आहे? काय करताय तर हो. हे बघा अजूनही वेळ गेलेली नाही सुधारा गांभीर्य ठेवा जरा आणि नको ते धंदे बंद करा सिगरेट सोडा हो. सॉरी आताच सिगरेट सोडतो अरे मला काय बोलतोस रे अरे तुझ्या सवयी आहेत ना माझ्या माती कशाला मारतोस हो हे तुझंच आहे ना कबूल कर. बाबा हो लांब काहीच नाही रे काहीच हातात, नाही, हा? काहीच नाही घरात मी हे ठेवलंच तुझंच आहे नाही ना मा- खरं सांग हे तुझं आहे ना बाबा, असं नाही ऐकायचंस तू पट्टा कुठे माझा लेंगा घातलाय आ माझं गुणाचं लेकरू आहे तुझं नाही आहे ना सिगरेटचं पाकिट तुझं नाही आहे ना अगं आई तुला असं कसं वाटू शकतं मी सिगरेट ओढेन म्हणून देवाने ज्याला 100 रुपये मागितल्यावर 1 रुपये हातावर ठेवणारा बाप दिलाय तो कसा सिगरेट ओढेल आई थोडवला पाहिजे हसते रडते ती रडते आई काय चुकीचं आहे हो त्याचं हे बघ, आहे रे लेका आई आहे तुझा बाप गरीब आहे वेंधळा पण आहे पण ठीक आहे ना बाप असतो ना रे असतो की नाही बाप बदलू शकतो का आपण नाही ना आपल्याला असंच ऍडजस्ट करायला लागणार आहे आता. ऍडजस्ट करायला लागणार म्हणजे माझ्या चुकांची फळं तू कशाला बघ ए नमा एवढा करशील किती अति करशील ए नमा कशावर रडतीयस तुझा पोरगा सिगरेट ओढतो त्याच्यावर रड आणि नवरा कोणतरी भेटलाय म्हणून काय रडतेस त्याच्यावर इकडे रे माझं नाही. खरं सांग हे खरं तुझं आहे ना खरंच नाही बाबा तुझं नाहीये नाही मग कुणाचं आईचं आहे? काय बोलताय शपथ घे माझं नाही डोक्यावर हात ठेवून शपथ घे इकडे घेतली शपथ काय शपथ काय घेतलीस वाक्य काय शपथेचं वाक्य काय हात ठेवलास घेतली झाली शपथ तुझी डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे
आजपर्यंत तू सिगरेट ओढलेली नाहीयेस. घे ठेव डोक्यावर हात. नाही बाबा ए भाई भाई बघ कचरला बघ कचरला कचरत नाही बाबा. कचरला म्हणजे तू ओढतोस. नाही बाबा बघा ना, माझ्या माझं ऐकून घ्या ना बाबा. मी कॉलेजच्या नाटकात ओव्याची सिगरेट ओढले बाबा. ओले ओढले ओढले ओढली ओव्याची सिगरेट ओढले बाबा. ओव्याची ओढलीस. हा. खऱ्या सिगरेटी बद्दल बोल ना. खरं नाही बाबा. तू काय बाप गेला तरी तुला काय फरक पडतो रे. कसं बोलताय? आईच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. नको बाबा. आजपर्यंत सिगरेट ओढलेली नाहीयेस. हात ठेव. अहो बाबा, देवाने जर ती ओव्याची सिगरेट धरली तर आई वर जाईल ना. म्हणजे बाप वर गेला तरी चालेल तुला. आताच्या आत्ता डोक्यावर हात ठेव. ये. डोक्यावर हात ठेव नाहीतर मग हे कर. डोक्यावर हात शांत व्हा तुम्ही. डोक्यावर हात ठेव तिच्या. ओरडायची गरज शपथ नाही घे माझ्या शपथ घे. घेतो. घे घे हा, शपथ. घे. हा, घे. मी शपथ घेऊन सांगतो, मी ओव्याची सिगरेट ओढले पण मूळ सिगरेटला हात पण नाही लावलाय मी. कॉन्फिडन्स नाही. मला वाटलं होतं माझा लेक आहे ना एक वेळ बापाची खोटी शपथ घेईल पण आईची खोटी शपथ नाही घेणार. तुझं नाही आहे ना बाबा? नाही आई. तुझं नाही नाहीये. आहे बघा माझ्या मुलाचं पाठ हात सोडतोय. सिगरेट हा कोणाची आहे मग सिगरेट? असे तू हिची नाही आहे तुझी नाही आहे माझी नाही. मग सिगरेट कुणाची मला सांग जरा. शांत व्हा जरा शांत व्हा. 1 मिनिट. मारतोयस की मारत नाहीये बाबा. हा बॉक्स तुमचा नाहीये, आईचा पण नाहीये नाही आणि माझा पण नाहीये. नाही आहे. आपल्या घरात अजून एक व्यक्ती राहते. बोलव तिला. थोबडवतो चांगला. बोलव तिला आत्ता. हा बॉक्स ताईचा असणार. ताई म्हणजे प्रिया? हा. नाही नाही प्रियाचं नाही 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 मला वाटलंच होतं. नाही नाही काय प्रियाचं नसणार. मला वाटलंच होतं ह्या पोरीचं काहीतरी. तिनेच ओढले सिगरेट. अगं नाही, नाही नाही, तिनेच सिगरेट ओढले. मी सांगते ना तोंड काळं करायला निघाली आहे ही मुलगी. नाही ना, अगं तसं- तिला येऊ द्या ना. हिची खरड पट्टी काढली ना. हे बघ, हे बघ, हे- नाव हे- नाही लावणार मी. हे बघ, तिला- मी ना आता ही गेली माझ्या कामात. हे बघ. ही हातात न गेली. आता लोक तुम्हाला चौगुणा नाही म्हणणार. लोक तुम्हाला काय म्हणणार? लोक म्हणणार फुकड्याची पोरगी आली. फुकड्याची पोरगी आली. फुकड्याची पोरगी आली. सयाजी शिंदे होतोय. सयाजी शिंदे. काय तुला कळत नाहीये? तुम्ही माझ्या हातात काढू नका. तिला बोलवा. तिला बोलवा. ऐक, ऐक, शांत मला हो. पूर्ण विश्वास आहे हिने सोडली असणार. शांत हो जरा. ऐक तिचं वय तसं आहे. असू दे. ती वल्नरेबल आहे. वल्नरेबल आहे. हा वर्ण लेबल नाहीये. वर्ण लेबल खालना लेबल तसं नाहीये ते. माझ्या चुका काढ. वल्नरेबल अशा शब्द आहे तो. ती वयात आहे. ती झोंबी जनरेशनची आहे. जे असेल ते जनरेशन वेगळं आहे. तू एकदम डोक्यात राग घालून घेऊ नको. परक धन असतं ताडकन कुठेतरी जाईल. मला नाही हे आवडलं. जाऊ दे. कुठे का मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला पाठीशी घालताय? नाही, तसं हा? नाही. मुली सिगरेट ओढत नाही. ओढतात. ओढतात. बघितलं माझा लेख सांगतोय मुली सिगरेट ओढतात. पण ही सिगरेट ओढत असणार. शांत. तिला बोलवा बाहेर. बोलवा. मी बोलवतो. प्रिया तू नाही प्रिया! बोलायचं. तू नाही बोलायचं काय इकडे. आई, तू- एक शपथ आहे तुला. माझ्या मुलाला बोलत होता. तू नाही बोलायचं. तुमची लेख माझं तिचं आहे ट्युनिंग आहे. मी बोलतो तिच्याशी. वरून पोर आहे ती. आवाज आवाज बोलवा. राग डोक्यात घालेल आणि जाईल ती. माझ्या लेकराला बोलत होते. हा. स्वतःची लेख काय दिवे. प्रिया. हा? ठीक आहे सूर चुकलेला कुठला सूर आहे, हा? आहे. लावतो दुसरा सूर लावतो. प्रिया. अजून मोठ्याने वा वा ग प्रिया वा. काय कौतुक करताय? प्रिया ये. प्रिया ये. प्रिया ये. आली आली. काय आलं बाबा? आ. नखरा बघायचा. नका मध्ये बोलू नकोस तू. मी बघतो. काय आलं? विचार जा. हेडफोन्स घातलेले ऐकून आलं. हो, अगदीच बरोबर आहे. प्रिया हे बघ कसं आहे की आज होय बघ प्रिया तोंडावर नाही रे बा. इथे राहणार बाळा, समोर राहणार बाळा. असं कसं होतं? सांगतो. प्रिया आजपर्यंत मी तुला कधी काही अडवलंय? पटकन विचार. बोलू नकोस. अति करताय. विचारा पटकन. काय अडवलंय बाबा? हो बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट देत आलो. हे खरं आहे की चला ना, नाही? विचारा. लेंगा खाली येतो. लेंगा खाली येतो. तोंडावर विचारा ना डायरेक्ट. काय झालंय बाबा? हे बघ थांब. डायरेक्ट बोल. हे बघ बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट दिलंय की नाही मला सांग. तुला हे दिलेलं आहे. तुला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे का मला सांग. स्ट्रेस आहे का मला सांग. स्ट्रेस तर असतं का? सगळ्यांनाच असतो ना हिला बाबा. कसला आलाय स्ट्रेस? हा चिंध्या घालायच्या काहीतरी दिवसभर आणि काहीतरी रिला करत फिरायचं. एका कामाला तरी हात लावतेस. आईशी उलट बोलतेस. हा लाज नाही वाटत हे असले धंदे करताना? शांत. ही का चिडली आहे? होय ही काय, मला माहिती. ही ही का चिडले? ही अशी का? ही काय तसं नाहीये बरं. आई नाही बोलतायत तुला? ए, ही काय मग ही बोलले तर काय होतं एवढं? का काम काय? ही म्हणजे तुलाच बोलते ना. कावळ्याची ही लाज अजून आहे. बापाने- अरे ऐक. शांत बसा एकदम. मला बोलते. शांत बसा ना. मी बोलतोय तुझ्याशी. ही बोललं की लागते. हे बघ तू आजपर्यंत जे लपवलेलं आहेस ते कळलंय आम्हाला. जे आहे ते मला काही बोलायचं नाहीये पण जे काय आहे ते आम्हाला कळलेलं आहे. येस बाळा येस.
काय सांगितलंयस खरी तू काय सांगितलं नाही त्यांचं त्यांना कळलं मी काय नाही बोललोय येस येस यू हॅव टू ॲग्री कसं कसं कळलं बाबा कसं कळलं काय ग कसं कळलं आता कसं हा जेव्हा धूर हे म्हणजे हो धुरतो मग हे काय वाक्य घेतलंस तू फक्त माझं धूर काय? एवढंच कळलं कशाला बोलते जमत नाही डोकं तर फिरलंय माझं त्या मुलीमुळे ओके ओके हिच्याशी बोलत नाही मी तुझ्याशी बोलते हिच्याशी आई बोलता येत नाही का तुला बाबा मी तुझ्याशी बोलते अरे बाबा नका ना भांडू बोल बाबा ऐक ओके सॉरी सॉरी हा ओके. आय ऍक्सेप्ट ठीक आहे मी केलं 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 पण एकदाच केलं बाबा एकदाच केलं बघा बेटा एकदाच तुला करायचं होतं की नाही मग पाकिट काय घ्यायचं सुट्टे मिळतात ना कसल्या पाकिटाबद्दल बोलतो मला काय पाकिट बिकिटचं काही माहिती नाही मला अरे हे पाकिट हे तुझं आहे की नाही मला सांग सिगरेटचं पाकिट माझं नाही आहे शी नाटकं करते शी तुम्हाला वाटलं मी सिगरेट ओढते मग कोणी ओढली काय हे बाबा तू कसा विश्वास ठेवलास रे सिगरेटच्या धुराने पण मला कसा तरी त्रास होतो मला एक मिनिट मग मगाशी तू काय म्हणाले एकदाच केलं म्हणजे काय एकदा केलं तू अरे ते मी पबला गेले होते ना लपूचूप छपून पबला जाते पोरगी नाचायला आता बोला एकदाच गेले होते मी आणि मी लगेच बाहेर निघून आले मला सफोकेट झालं एक तर तिकडे Yes, सगळं yes. महाग होतं ना मी फक्त लिंबू सोडा पित आले परी असल्यासारखं सासू दाव वाढू नकोस शांत बस आता कुणाचे पाकिट पाकिट कुणाचं आहे माझं नाहीये मग कुणाचं आहे माझं याचं अरे, असं तुझं पाकिट आहे कबूल माझं कर. बाबा तुमचं अरे, पाकिट माझं नाही आहे ना पाकिट तुमचंच असणार. तुझं आहे माझं काय माझं तुझं आहे आईचं नाहीये ते आईचं माझं नाहीये? नाहीये कळलं ना कुणाचं नाहीये? नाही. कोणाचंच तुझं बाबाचं पण नाहीये हिचं पण नाही नाहीये, माझं पण नाहीये तुझं पण नाही नाहीये. मग हे पाकिट कुणाचं आहे साहेब कुणा इथं पाकिट राहिलंय काय वर छत्रे राहतात ना मग त्यांचं पाकिट आहे मी त्यांच्याकडे भांडी घासायला जाते आणि माझा नवरा त्यांच्याकडे ड्रायव्हर आहे तर गाडीत राहिलेलं पाकिट माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे दिलं सांगितलं त्यांना नेऊन देत म्हणून इथं पहिले तुमच्या इथं खोचून आणलेलं असं पाकिट आणि कामं करताना इथं पाणी उडतंय असे हात वल्ल होतं ना म्हणून मी इथं काढून ठेवलेलं मला काय वाटलं इथं सेफ आहे वडली तर नाही ना नाही हाय हाय सेफ आहे मी नवऱ्याला बोललेच होते ताई की इथं सेफ आहे इथं कोणी उडणार नाही येते जायचे भांडी अजून राहिली ती माझी लकी आहेस आज वाचलीस तू मी वाचले हो तू वाचलीस तुझं काय कमी नाहीये नाही, माझं काय पण कमी- वाचलायस हा? मी पण बोलू शकते काय? तुझी सगळी बाराखडी माहिती मला तुझे सगळे सिगरेट मला माहिती कळलं ना तुझे सगळे सिक्रेट मला पण माहिती जागे? ए तुझा चल जाचल घाबरत नाही तुला बोलायला लागले ना हा मग बोल ना हा, जाशील अडकशील. मी पण सांगेन सगळी हा, तुला सांग, सांग, हा, सांग. जाचल. हा, चल. आपल्या पोरांची कोणती अशी सिक्रेट्स आहेत जी आपल्याला ठाऊक नाही आहेत जाऊ दे. झालं 15 मिनिटं टाइमपास झाला अरे काही आता काय नमा ही बाटली कुणाची आहे? फिनेलची आहे बाटली चला ठेवा लगेच कोणाची बाटली. वा 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 फू फू वरचा एकदम धुवाधार परफॉर्मन्स मस्त मजा आली बघूया हा सरसे काय म्हणतात यावर प्रसादा हे काय सेम विजू माने फ्रेंच बीएड मधला मुद्दामून त्याच्याकडनं मागवला की तू कसा दिसतो बघायला सेम आहे समय सेम क्षणभर तू जेव्हा आलास पहिल्यांदा एंट्री घेतलीस तेव्हा असं वाटलं की तू भेटशी नव्याने की काहीतरी वेगळंच रूप तुझं बघायला मिळालं आणि चांगला गेटअप आहे हा मस्त गेटअप आहे या निमित्ताने एक नवीन फॅमिली इंट्रोड्यूस झाली सई एकदम डायनॅमिक परफॉर्मन्स होता एकतर ही फॅमिली मला खूप आवडली वेगळंच कॉम्बिनेशन आहे महत्त्वाचा विषय होता वेगळा विषय होता त्याच्यावरती वेगळा टेक होता तोही खूप आवडला मजा आली गाईज नेहमीप्रमाणे मला पुन्हा एकदा ही फॅमिली एकत्र पाहायला खूप जास्त आवडेल मंडळी राजकारणात विनोद हे काही नवीन नाही पण आता या विनोदी मंचावर मात्र खुर्चीवरून राजकारण रंगणार आहे त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्य कारणासाठी त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार
सगळी तयारी झालेली आहे ना? हो. हा, अण्णा कधी बी येतील बरं का? हे बघ, अण्णा आल्यानंतर अण्णा खूप मोठी घोषणा करणार आहे. ते आल्यानंतर असा जय कार झाला पाहिजे, घोषणा बिषणा झाल्या पाहिजे. मग काय घोषणा रेडी आहेत ना? मग रेडी आहेत. म्हणून दाखव बरं. घोषणा रेडी आहेत आपल्या. अरे दारू सोबत खातोय चना, दारू सोबत खातोय चना, त्यानं बायना जत मारू जत. अरे जरा नॉर्मल घोषणा देणार आहे. नॉर्मल पण आहे, नॉर्मल पण हा, आहे. हा, हा. आमचे साहेब, आमचे साहेब, अण्णा साहेब, अण्णा साहेब, आमचे साहेब, आमचे साहेब, अण्णा साहेब, अरे थांब रे. ए दुष्काळातला अनिल कपूर, अरे काय जोर आला रे तुला. ही भलतीच नॉर्मल झाली. जरा थोडीशी काहीतरी नीट घोषणा आहे ना? हाय घेतो, बरोबर हा. घेतो, काय टेन्शन नाही. हा. हो का? अरे अण्णा, अरे अण्णा, अण्णा साहेब या 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 अण्णा साहेब या 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 या. ए नीट घोषणा द्या, नीट चालवता की पळवता? कुठल्या घोषणा आहे त्या? नाही देतील हाय चांगलं दे. अरे अण्णा साहेबांचं, अण्णा साहेबांचं, अरे अण्णा साहेबांचं, कपडे अण्णासाहेबांचा काय अण्णासाहेबांचा पुढं का हाय की ना? नुसतं अण्णासाहेबांचा. अरे अण्णा साहेबांचं. ए गप ए कुठं सकाळी केलेत का कार्यकर्ता? नवीन आहेत. हा शिकवा आधी नीट त्यांना. हो हो हो. अण्णा साहेब या या या. राजपूत हे काय केवढ्यावर लावलंय? हात द्या. हा या. अण्णा मी हाय ना बघा. हाय का? कशा काळजी करताय? होय, ते तर झालं. सावकाश सावकाश बस. अण्णा अण्णा या अंधारराव. अण्णा या. असू द्या असू द्या. ओ छोटे साहेब ओ मंदारराव काय करताय? इकडे या इकडे या या. मंदारराव नाही मॅन्डी बोला मॅन्डी. त्यांची घोषणा द्या. आहे. अरे बर्नीत आहे शेंगदाणा, छोटा अण्णा, छोटा बरणी ते शेंगदाणा छोटा अन्नाची ही घोषणा. राजपूत आधी 2 कवी नेमा, त्यांच्याकडनं घोषणा लिहून घ्या. यायला सकाळी तयार केले कार्यकर्ते आहेत. मंदारराव कळतंय का? तुमच्या नावाच्या घोषणा चालू आहेत. मॅन्डी बोला मॅन्डी. काय पोरग निघालंय काय कळ ना. ऐको मंदारराव, तुमच्या नावाच्या घोषणा काय चालू आहेत माहितीये का? आता आमचं चिरंजीव आमच्या जागी उभं राहायचं. नाही नाही आता नको. आता मी बसलोय उभे या ना बसवा. कसं करायचं सांगा राजपूत. अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे ना. हो छोटे साहेब, तुम्हाला उभं राहायचं म्हणजे इलेक्शनला उभं राहायचे. आता तुम्ही आहे ना अण्णांचे उत्तराधिकारी होणार आहे. हा म्हणजे त्यांची गादी तुमची होणार. नको नको मला त्यांची गादी नको. त्यांच्या गादी टेकून नाही टेकून. ओ मंदारराव ऐका, शांतपणे ऐका. काय बोलतो ते इथं डोसक्यात घालून घ्या. आता आपला जो हा पक्ष आहे जनसेवा पक्ष, त्याचा मी अध्यक्ष इतकी वर्ष. आज मी इथे घोषणा करणार आहे मीडिया समोर की मी रिटायर होतोय आणि माझ्या जागी अध्यक्ष मंदारराव असणार. म्हणजे मी अध्यक्ष असणार? हा म्हणजे मी लोणावळ्याच्या बंगल्यावर जाऊन पार्टी करायची? असं नसतंय मंदारराव. अध्यक्ष काय नुसतं लोणावळ्याला जाऊन पार्टी नसती करत. मग अजून काय करतो? थांबा की तुमचं काय चाललंय? इथं काहीतरी वेगळं चाललंय ना. तुमचं काय मत? गप्प बसा. तुम्ही काय वचन दिलं होतं मला लोणावळ्याला? तुम्ही म्हणले होते बाईसाहेबांचं महिला समितीचं अध्यक्षपद मला देणार म्हणून. इकडं तर सगळं घरच्यांकडेच द्यायला निघाल तुम्ही. करू घेऊ करू हळू. एवढं त्याला काय होतंय? बरं तुम्ही पण घरचेच आहे की? या हो का? जा तिकडं. अण्णा राजपूत बाकी झाली का? तयारी झाली का? झाली झाली. पत्रकारांना सांगितलेलं आहे. आणि काय इथे मोजके कार्यकर्ते आणि पत्रकार येतील. बाहेर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली हो. म्हणजे एकदम माहोल झालाय. एकदम अशी बम गर्दी आहे. वा वा. सगळं आपण ठरल्याप्रमाणे करू.
आणि छोटे साहेब तुम्ही फक्त आमच्या होला हो लावायचे बरं का. हो काय कशाला हो आधीच हो बोलशील कशाला ते आधी ऐकून घे. बघा मंदारराव प्लॅन काय आता मीडियाला बोलवलंय. मीडिया समोर मी सांगणार की आता हा अण्णा या जनसेवा पक्षाच्या अध्यक्षपदावरून रिटायर्ड होतोय आणि माझी इच्छा आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नाही म्हणून सामान्य कार्यकर्त्याने अध्यक्ष व्हायचं. हे मी बोलल्यावर हे लोक सगळे त्याला नकार देणार. नाही आम्ही म्हणणार की धाकटे साहेब हे उत्तराधिकारी झाले पाहिजे. हे बोललं मी बोललं नाही आम्हाला घराणेशाही नकोय सामान्य कार्यकर्ताच अध्यक्ष झाला पाहिजे. मग मी माझ्या गळ्याची शपथ घालणार अण्णांना आणि मग आपण सगळ्यांनी अण्णांना कन्व्हिन्स करायचं की जो कोणी अध्यक्ष होणार एक तर अण्णा होणार नाहीतर अण्णांचा वारसदार दोघांपैकी कोणतरी एकच पाहिजे आम्हाला. आणि मग कार्यकर्त्यांचा मान ठेवायचा म्हणून त्यांच्या इच्छे खातर मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून डिक्लेअर करणार. असा प्लॅन आहे कळलं का. डायरेक्ट करा ना एवढं करायची काय गरज आहे. अहो मंदाराव ह्यालाच पॉलिटिक्स म्हणतात. म्हणजे करायचं जे आपल्याला हवं तेच पण समोरच्यांना वाटलं पाहिजे आपण त्यांना पाहिजे ते केलंय. यायला सगळीकडे हसतंय कशाला मारलं सकाळी सकाळी. शिक लागल्याशिवाय मला काय होत नाही. आय अण्णासाहेब पत्रकार आले. अण्णासाहेब पत्रकार. अरे या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. विराज रेडी सगळं ओके. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे उघडा खिडकी बघा वाकून मध्ये. मी आता आलोय जनसेवा पक्षाच्या कार्यालयामध्ये. इकडे बघा सगळ्यांची झुंबड उडालेली आहे सगळ्यांमध्ये उत्साह आहे कारण पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब चिप्पाडे आज एक मोठा निर्णय घेणार आहेत. अण्णासाहेब म्हणजे काय सांगू एक राज्यातलं मोठं नाव मोठं व्यक्तिमत्व लोकशाहीचे पुरस्कर्ते ज्यांनी नेहमी घराणेशाहीला विरोध केला असे आमचे अण्णासाहेब. आणि मुख्य म्हणजे ते महिला सबलीकरणाचे विशेष पुरस्कर्ते आहेत असे आमचे अण्णासाहेब. आणि आपण बघू शकता इथे अण्णांचे चिरंजीव मंदार साहेब आलेले आहेत. मंदार साहेब पहिल्यांदाच लोकमंचावर आलेले आहेत. मंदार साहेब मंदार नाही मॅन्डी बोला मॅन्डी. पाहिलं का मॅन्डी साहेब म्हणजे एक निरागस असं व्यक्तिमत्व सोज्वळ व्यक्तिमत्व असं मॅन्डी साहेब. मॅन्डी साहेब मला सांगा प्लीज बाईट. नको नको इकडे राहू दे तसं राहू दे. अण्णा तुमचा काय निर्णय आहे आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत प्लीज सांगा ना. नमस्कार नमस्कार महाभिपत्र नमस्कार. काय आता हे जे निष्पक्ष पत्रकार आहेत त्यांनी जी आमच्यावर एवढी स्तुतीसुमनं उधळली आहेत आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू अण्णा साहेब. मी काय म्हणते मी माईक पकडते मला सवय आहे. चालतंय त्याला काय होतं. आता तुम्ही बघताय की 30 वर्ष झाली आमच्या जनसेवा पक्षाला. म्हणजे आमच्या सन्माननीय आजोबांनी या पक्षाची स्थापना केली त्यावेळी पक्षाचं एक तत्व ठरलं होतं काही झालं तरी पक्षात घराणेशाहीला थारा द्यायचा नाही आणि आमच्या आजोबांनी ते तत्व शेवटपर्यंत पाळलंय. मला सांगतो ज्यावेळी आजोबांनी या पक्षाची सूत्र आमच्या वडिलांच्या हातात दिली तेव्हा त्यांना एकच सांगितलं बाळा बाकी काय करू नको पण पक्षात घराणेशाहीला थारा देऊ नको. माझ्या बाबांनी पण ते पाहिलंय. आणि जेव्हा माझ्या वडिलांनी ह्या पक्षाची सूत्र माझ्या हातात दिली तेव्हा त्यांनी मला सांगितलं प्रसाद तुला भीक मागा लागली तर भीक माग पण आपल्या पक्षात घराणेशाहीला थारा देऊ नकोस. भिक्षून सांगितलं आज मीही ते तंतोतंत पाहतोय. पाहिलंय की नाही. आमच्या पक्षात सन्माननीय आजोबा सन्माननीय बाबा आणि सन्माननीय मी कोणी आम्ही घराणेशाहीला थारा दिला नाही या ठिकाणी. पण आता हा अण्णा थकला. हल्ली वरचेवर थकतात. तुम्ही हे म्हणजे मॅडमना आणि कार्यकर्त्यांना हे म्हणायचंय की अण्णा आता समाजकार्य करता करता थकलाय पण अजून अण्णामध्ये उमेद आहे म्हणून या ठिकाणी मी जे आहे ते असं आता ठरवलंय की बाबा बस झालं आता अध्यक्षपद सोडूया. आणि मी सन्माननीय कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांच्यातल्या एकाने हे अध्यक्षपद आता स्वीकारावं अशी माझी नम्र विनंती. अरे नाही हो आपण पाहू शकता एका सामान्य कार्यकर्त्याला अण्णांनी घोषित केलेलं आहे. मोठा माणूस आहे त्यांना बोलायचं नाही पण मला पण तेच वाटतंय अण्णा तू पाहिजे
ऐका काय नाही 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 मला माफ करा. मी मंदाररावांना इथे मी अध्यक्ष डिक्लेअर करणार नाही. मला तुमच्या सामान्य कार्यकर्त्यांपैकीच कोणीतरी अध्यक्ष झालेलं पाहिजे. अण्णा आमचा काय संबंध आहे हो? नाही अरे आमच्या रक्तात नाही ना त्या. नाही अण्णा मोठ्याने बोलतोय, माफ करा मला, पण आम्ही शेळी आहे हो. आम्हाला कुठे वाघ करून राहिले तुम्ही? डरकाळ्या फोडायच्या टायमाला टपटप लेंड्या टाकू आम्ही. बरं आपल्या पक्षाचा अध्यक्ष काय लेंडी पाडू पाहिजे का तुम्हाला? नाही मोठ्याने बोलतोय, माफ करा मला, पण तुमचा वारस तो पक्षाचा वारस. अण्णा तुमचा वारस बछडा आला पाहिजे. शामराव, मी मंदाररावांना इथे अध्यक्ष करणार नाही. शेवटी काय अण्णांनी मुलालाच पुढे पुढे केलं असंच लोक म्हणतील ना. आता लोकच ती काय करताय? लोकांनी फक्त तुम्हाला त्यांच्या कामासाठी गल्ली बोळात सकाळी दुपारी फिरताना बघितलंय, पण रात्रीच्या वेळी बेडवर कूस बदलताना तळमळताना मी एकटीने बघितलंय. लोणावळ्यात कित्येक रात्री मी एकटीने. ब्रेकिंग न्यूज, महिला सबलीकरण अण्णांनी हे कुठं बोलताय? नाही बोलायचं तर कुठं बोलताय तुम्ही? का बसणार नाही? हे तसं नाही. ते म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे त्यांचं व्याकरण चुकलंय म्हणून अर्थ चुकतोय, पण त्यांच्या भावना समजून घ्या. अरे आता आमच्या भावना लक्षात घ्या ना. अण्णा तुम्ही जर छोट्या साहेबांना पक्षाध्यक्ष नाही केलं तर इथे अंगावर रॉकेल ओतून मी स्वतःला पेटवून घेईन. त्यांना कळत नाहीये, पिटून घ्या. तुम्ही थांबा, तुम्ही बोला. मी ठरवलंय, मी तर अण्णांसाठी कधी पण पेटेन. काय बोलताय? कशाला बोलताय? हे एवढं कार्यकर्त्यांनी इकडे बोला ठरवा आता. मग आम्ही सगळे पेटू नाही तर रॉकेल आणणार आहे. रॉकेल आणणार. कार्यकर्ता पेटून घ्यायची भाषा करतात. थांबा अण्णा बोला. अण्णा यावर तुमचं काय म्हणणं आहे? अण्णा बोला. अण्णा हसू नका, बोला अण्णा. अण्णा रडतायत. अण्णा निशब्द झाले आहेत, पान फुटलंय. अण्णा सांगा काय म्हणाले यावर? काय बोलू याच्यावर? कार्यकर्त्यांचं प्रेम मला नाही बोलत. इमोशनल झालेत अण्णा. निष्ठावान अण्णा, एक कार्यकर्ता, त्यांना अध्यक्ष करायचं आहे. निष्ठावान कार्यकर्ता. काय झालं? हा एक माझा निष्ठावान कार्यकर्त्याने पाय पकडलाय. पायात घुस बरं. नाही लांब ठेव. काय झालं? हा एक आमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे माने. म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी जीव की प्राण. म्हणजे ह्याचा माझ्यासाठी तो असतो माझ्यासाठी सगळीकडे. आमचा आहे तो, माझाच आहे तो. अण्णा मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो अण्णा. मी तुमच्यासाठी जीव घेऊ पण शकतो अण्णा. होय ना अण्णा? अण्णा का रडताय तुम्ही? ऐक ना, हे सांगा ना मला, का रडताय तुम्ही? कोण पाडल? नाही पाडल असं नाही. कोण उभा विरोधात? अण्णा पडू शकत नाहीत. आजपर्यंत अण्णा पडलेले नाहीत, आज पण पडणार नाही. अण्णा का रडताय तुम्ही? काय कार्यकर्ते? अण्णा कुणी रडवलं? नाही कुणी रडवलं? अण्णा कुणी रडवलं? काय माने इथे वेगळं चाललंय. मेला ती होता अण्णा, तो मेला ती होता. कुणी रडवलं? तो कोण सख्या बापाचा असेल ना, त्यानं माझ्या पुढे यायचंय. ऐका अण्णांना कुणी रडवलं? माने नाही त्याच्या नाडगी हात. माने तेच सांगते माने. मी तुमच्या डोळ्यात मी तर सोडणार. माने तुम्ही मला मी बोलायला द्या. मी तुमच्या डोळ्यात तुम्ही गप्प बसा. माने आपण बघू शकतो मानेंनी अण्णांचा बाईट घेतलेला आहे. आपण बघू शकतो. माने अरे बाबा, तू एक तर अर्ध्यात नाही येतो. तुझ्या घराचं काम चाललंय, तिकडे असतोच अर्धा वेळ. गप राहा ना.
काय चाललंय माने ऐकून घ्यायचे ऐकून घ्या माझं काय झालंय मी सांगतो तुम्हाला. बघा काय आहे इथे ना आता माने आपल्या पक्षाचा अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझं म्हणणं असं होतं की आमच्या घराण्यात सन्माननीय आजोबांनी सन्माननीय बाबांनी सन्माननीय मी कोणी घराण्याशाहीला थारा दिला नाही. तर माझं म्हणणं आहे सामान्य कार्यकर्त्याने इथे अध्यक्ष व्हावं. हे नाही बोलतायत. हे बोलतात मंदाररावांना करा आणि मला ते पटलेलं नाहीये. मला मंदाररावांना अध्यक्ष करायचं नाही. फायनल आहे. मला नाही करायचं. अण्णांना मंदारराव नको आहेत. अण्णांना सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून पाहिजे. फायनल रे. फायनल 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 म्हणजे फायनल म्हणजे इकडे या. मला सांगा अण्णा तुम्हाला सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून पाहिजे. हो म्हणले अण्णा. हो म्हणले फायनल. अण्णा हो म्हणले फायनल. तुम्हाला मंदारराव नको आहेत. ऐका नाही म्हणजे हे नाही तसं हे नाही. ऐका म्हणजे नाही म्हणले अण्णा नाही म्हणले मंदारराव नको आहे. फायनल फायनल माने बघा येतो का प्रिया. ऐकून घ्या ऐकून घ्या ना थोडस. हे बघा माने अण्णा म्हटलं की सामान्य कार्यकर्ता पक्षाध्यक्ष झाला पाहिजे म्हणले. पण कुठल्या कार्यकर्त्यात एवढी ताकद आहे हो. आऊच मी नाही. तुम्ही अण्णांचे खास आहे की नाही. आहे ना. तुम्ही पक्षनिष्ठ आहे की नाही. आहे त्यात काय. तुम्ही पक्षासाठी जिजावली की नाही. खूप जिजवली. मग तुम्हीच वा की. मी माने दमदाटी करू. तुमचं काय म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे. ऐका हे बघ काय मला आवडलं असतं. म्हणजे राजपूत अध्यक्ष झाले असतं मला आवडलं असतं. पण राजपूतच तयार नाही त्याला काय करणार. मला चालेल. म्हणजे अण्णांची खूप इच्छा असेल ना तर मी पक्षाध्यक्ष व्हायला तयार आहे. आपण बघू शकतो अण्णांनी एका कार्यकर्त्याला अध्यक्ष केलेला आहे. मोठ्या नाही थांबा अजून हे चाललंय ना. महिला समिती अध्यक्ष कोण होणार. पण ती तर माझी मम्मी आहे ना. नाही मंदार साहेब मम्मी नाही चालणार. आता मम्मी नाही चालणार. अण्णांचा घराणेशाहीला विरोध आहे ना. तिला असू द्या. विरोध तुम्ही म्हणलं ना अण्णा. तुम्ही व्हा ना महिला समितीचे अध्यक्ष. तुम्ही व्हा मॅडम. तुम्ही व्हा. अण्णांना तर तेच पाहिजे होतं हो ना अण्णा. हो अण्णा हो. आणि या मॅडम आहेत आजच्या पक्षाच्या महिला समिती अध्यक्ष. टाळ्या. नाही ऐका ना हे बरोबर आहे. असते आपण जाऊयात आपल्या पक्षाच्या नव्या अध्यक्षांकडे. शामराव तुम्ही काय सांगाल. तुम्हाला तुमची नेमणूक झालेली आहे. अण्णांनी अगदी मोठ्या मनानं केलेली आहे. प्लीज सांगा ना काहीतरी. नाही माझी काही इच्छा नव्हती बुवा. पण असं छातीवर दगड ठेवून अण्णांच्या इच्छे खातर मी पक्षाध्यक्ष झालेलो आहे. पण अण्णांचा आशीर्वाद मला पाहिजे. अण्णांचं मार्गदर्शन मला पाहिजे. अण्णा आशीर्वाद द्या अण्णा. अण्णाने भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे. माझी अशी इच्छा आहे बाबा की इथे मी टीव्हीवर सगळ्यांना सांगू इच्छितो की मार्गदर्शन समितीत अण्णांची आता मी नियुक्ती करतो आणि त्यांचा पक्षीय सेवक म्हणून माने यांना नियुक्त करतो. आणि जी बाकीची कार्यकारिणी आहे ती आपण कार्यकर्त्यांमध्ये जाऊन करू. अरे बघत काय बसला. आता मी पक्षाचा अध्यक्ष. घोषणा द्या जरा माझ्या नावाने. अरे एकच भाऊ आलेले आहे. अण्णांनी मोकळ्या मनानं त्यांना अध्यक्ष केलेलं आहे. आपण बाहेर बघूयात ते काय करतात. चला आपण कार्यकर्त्यांना भेटूया. बाहेर या. एकच भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ. एकच भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ. एकच भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ. झालं नाही तुमच्या मनासारखं. झालं नाही मनासारखं तुमच्या. चला त्याच्या आईला लोणावळ्याला आता. येऊ बी घ्या. अहो तुमचाच आहे मी. मारा मला. यायला येडा आहे. कुठं कार्यकर्ता आहे. येडा आहे का तू? लय भारी. एक नंबर ट्विस्ट होता. या जनसेवेने आमची खूप हास्यसेवा केली. बहारदार. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. अमोल पाटील आणि अभिजित पवारांसाठी एकदा टाळ्या.
अप्रतिम संकल्पना होती आणि त्यातला अंडरकरंट मला फार भावला की सामान्य कार्यकर्त्याला हलक्यात घेऊ नका. सामान्य कार्यकर्ता खुर्चीची उलथापालथ करू शकतो. टांगा पलटी घोडे फरार. सुपर्ब, मस्त कॉन्सेप्ट होती आणि अति उत्तम असा सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांची बेरिंग अप्रतिम. पशा मस्त, रसिका कमाल मस्त. 2-3च जागा होत्या पण त्या इतक्या नजाकतीने काढल्यास तू की क्या बात आहे. वा वा वा. समीर मस्त बेरिंग होतं, वेगळं बेरिंग होतं, वेगळा अटेम्प्ट होता, मजा आली. श्याम्या, मंदार, दत्तू फॅन्टॅस्टिक. सावत्या कहर कहर म्हणजे ॲक्च्युली टांगा पलटी घोडे फरार. तू आल्यानंतर रापकन ज्या पद्धतीने फिरलं स्किट, वा 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 बहारदार. आणि त्या उत्साहामध्ये किंवा त्या एनर्जीमध्ये त्या कार्यकर्त्याचा सच्चेपणा कुठे गेला नाही याच्यासाठी तुझं कौतुक. ती गंमत कायम ठेवलीस तू, मेंटेन ठेवली, मजा आली. सई अशीच एनर्जी होती अख्ख्या परफॉर्मन्सची. सावत्या तू म्हणजे तू आलास आणि सीन चेंज झाला कडक. मला फार आवडलं तुझं कॅरेक्टर. लिहिलेलं पण छान होतं, त्याचा फ्लो पण छान होता, तू केलंस पण मस्त. खूप मजा आली. सगळ्यांची साथ उत्तम, कडक, मजा आली. थँक्यू सर.